सर्वशक्तिमान देव, ज्याचं वधस्तंभावरचं प्रेम या दिवसामध्ये आम्ही समजावून घेत असताना सारं जग आज या ख्रिस्ताच्या जवळीकतेचा अनुभव घेत आहे. आणि आम्हाला माहिती की देवानं क्रूसावरती आपलं प्रेम जगाला दाखवलं, परंतु आज जगाची परिस्थिती इतकी भयावह आहे, या जगाला ख्रिस्ताचं प्रेम दिसण्याच्या ऐवजी त्याला त्याची सहनशीलता किंवा जग ज्यावेळेस येशूकडे पाहतं त्यावेळेस त्यांना असं वाटतं की असहाय्य अशा प्रकारचा देव आहे. आणि मग आम्ही पाहिलं की ब्राझीलमध्ये असं एक दृश्य दाखवलं गेलं. त्या ठिकाणामध्ये सैतान त्या येशूला खेचत आहे आणि मग देवदूत येतात आणि ते देवदूत त्या ख्रिस्ताला वाचवू शकत नाही. मग देवदूतांना पाडलं गेलं आणि येशू ख्रिस्त असहाय्य होऊन सैतान त्याच्यावरती विजय होतो. आणि ते ब्राझीलमध्ये येशूचं एवढं विडंबन केलं की ते दाखवायला लागले त्या शहरामध्ये की सैतान सगळ्यात जास्त प्रबळ आहे. आणि सगळ्या चॅनलवरती जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं ते पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की हा येशू जो आहे तो असहाय्य अशा प्रकारचा देव आहे. पण त्यांना माहित नाही, देवानं फक्त क्रूसावर आपलं प्रेम दाखवलं, परंतु न्याय आणि जजमेंट ज्यास प्रभू दाखवतो ना त्यास तो इतका भयानक असतो की माणसं त्याच्या न्यायापासून वाचू शकत नाही. एका व्यक्तीनं स्वतःला येशूसारखं अनेक तास एका झाडावरती स्वतःला लटकवलं आणि दाखवलं की ख्रिस्त एवढा असहाय्य आहे. त्याच्यानंतर हे सगळं घडल्यावर स्वर्गातल्या देवानं आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली. जो व्यक्ती येशूचं विडंबन करत होता तो व्यक्ती काही तासातच इतका गंभीर आजारी पडला की त्याला ICU मध्ये दाखल केलं. आणि जे लोक हे सगळं करत होते, ती जी टीम होती हे स्किट करणार, त्याच्यानंतर एवढा जबरदस्त पाऊस झाला की त्या पावसामध्ये पुष्कळ लोक मारले गेले. काही बाईक्सवार जे त्या सैतानाची उपासना करणारे लोक सैतानाची मोठी मूर्ती केली आणि ब्राझीलमध्ये लाखो लोक त्या मूर्तीच्या अवतीभोवती नाचत होते. आणि तो जो समारोह, तो जो उत्सव होता, त्या उत्सवानंतर त्या ठिकाणचे जे तरुण लेकरं होती त्या तरुण लेकरानं जिथं प्रार्थना चालू आहे अशा प्रार्थनेच्या ठिकाणात आपल्या बाईक घेऊन त्या ख्रिस्ती लोकांना, त्या प्रार्थना करणाऱ्या लोकांना छळायला ते निघाले. परंतु क्रूसावरचा देव हा कधी असहाय्य देव नाही. ज्यावेळेस त्या चर्चच्या जवळ जिथं उपासना चालू आहे त्या ठिकाणात ते बाईक्सवार आले आणि मग त्या ठिकाणामध्ये स्वर्गातनं अचानक एक अग्नी प्रगट झाला आणि सगळे बाईक्सवार अशा भयानक पद्धतीने भस्म झाले, जळून गेले की त्यांची प्रेत पाहिल्यावर अंगावरती शहारे येतात की देवाचे दोन स्वरूप, एक स्वरूप क्रूसावरती तर दुसरं स्वरूप दंड देणार आहे. कोणी देवाशी खेळू शकत नाही. आज मला तो व्हिडिओ पाहिल्यावर अंगावरती शहारे आले आणि मग कळलं की हा देव जगातला सगळ्यात ताकदवान देव आहे. तो सगळ्यात ताकदवान देव आहे. म्हणून क्रूसावर तो आहे तो फक्त देवाचं प्रेम आहे. क्रूसावरचा येशू हा देवाचं सर्वोच्च अशा प्रकारचं प्रेम आहे, असहाय्य नाही. म्हणून आज एकुलता एक पुत्र क्रूसावर, देवाचा एकुलता एक क्रूसावर आणि त्याच्या संबंधानं विचार केल्यावर असं तुम्हाला लिहिता येईल, एकुलता एक पुत्र क्रूसावर पण देवाचं सर्वश्रेष्ठ प्रेम. का तो क्रूसावरती आहे तर देवाचं सर्वश्रेष्ठ प्रेम. आजपर्यंत जगामध्ये अनेक देव आले, परंतु देवानं मनुष्याला पापातनं सुटण्यासाठी काहीतरी देण्यासाठी सांगितलं. पापक्षमा मिळावी, तारण मिळावं, सुटका मिळावी, प्रश्नातनं सुटका मिळावी, शापातनं सुटका मिळावी, सर्व प्रकारच्या अडचणीतनं, दुःखातनं, व्याधिविकारातनं सुटका मिळावी, याच्यासाठी काहीतरी अर्पणाची तरतूद प्रत्येक धर्मामध्ये सांगितली गेली. परंतु येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा उद्देश देवाचं सर्वश्रेष्ठ प्रेम समजावं. तो क्रूसावरती यासाठी की देवाचं सर्वश्रेष्ठ मानवावरती असणारं प्रेम समजावं. त्या क्रूसावर जाण्यामागचा त्याचा हेतूच होता की देव किती मानवावरती प्रेम करत आहे. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 3रा अध्याय 16 पासून 21 पर्यंतची वचन आपण वाचणार आहोत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की
त्याने आपला त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवानं आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावं म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. कारण त्यानं देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यानं प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. पहा, देवाची सर्वोत्तम योजना. आजपर्यंत देवानं मानवाला पापामधनं वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणामध्ये ठेवल्या होत्या. प्रत्येक योजना वेगळी. कधी संदेष्टे पाठवले, कधी कोकऱ्याचं अर्पण केलं, कधी वेदी तयार करण्यासाठी सांगितली, कधी तारू तयार करण्यासाठी सांगितलं. परंतु प्रत्येक योजना आम्ही पाहत असताना त्या योजनेमध्ये तारू तयार करताना नोहाचं कुटुंब वाचलं, घरासाठी कोकरू अर्पण करताना घरानं वाचलं. परंतु आता देवाची सर्वोत्तम योजना ही होती, जग वाचवण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र पाठवला. सगळ्यात भारी योजना. आता याच्यामध्ये तुम्हाला काही अर्पण करण्याची गरज नाही. असं कधीच घडत नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी आम्हाला अर्पण देण्याची गरज आहे आणि देव आपला क्रोध अर्पणाच्या द्वारे आमच्यापासून काढून घेतो. परंतु पहिल्यांदा असं घडलं, देवानं आपला क्रोध नष्ट करण्यासाठी स्वतः अर्पण केलं. पहिल्यांदा जगाच्या इतिहासामध्ये लोक देवाला अर्पण करत आहे, पण देव आपल्या पुत्राला अर्पण करत आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, हे सर्वोत्तम मानवावरचं देवाचं प्रेम आहे. सगळ्यात भारी प्रेम. क्रूसावरती पाहिल्यावर तुम्हाला सर्वश्रेष्ठ प्रेम त्या ठिकाणामध्ये दिसतं. आणि या प्रेमाचं वैशिष्ट्य काय माहिती का? मला वाटते आम्ही पुन्हा त्या 3:16 कडे जाणार आहोत. पहिल्याच ठिकाणामध्ये देवानं जगावर एवढी प्रीती केली. पहिली गोष्ट, देवाचं जगावरील प्रेम क्रूसावर दिसतं. जगावर. ना जात, ना धर्म, ना पंथ, ना लिंग, ना स्त्री, ना पुरुष, ना गरीब, ना श्रीमंत, ना काळा, ना गोरा, कुठल्याच प्रकारचा भेद त्याच्यामध्ये नाही. असं नाही म्हटला की मी जे ख्रिस्तावरती आणि जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासाठी माझा पुत्र दिला. नाही म्हटला तो. असं धर्म सांगे, तो धर्म स्थापन करण्यासाठी नाही, तर मनुष्याच्या जीवनामधल्या पिढा, त्याच्यातले शाप काढून टाकण्यासाठी त्यानं आपल्या पुत्राला पाठवला. पण जगावरचं ते प्रेम आहे. एका विशिष्ट धर्मासाठी नाही, एखाद्या पंथासाठी नाही. जग कोणी सुद्धा, जो कोणी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, मग कुठल्या का धर्माचा असे ना, त्याला धर्म नाही बदलायचा, पण त्याला फक्त लोकांचा विश्वास बदलायचा आहे. विश्वास. त्याने नाही कुणाचा धर्म बदलला, त्यांचा विश्वास बदलला. कसला विश्वास आहे? स्त्री असेल, पुरुष असेल. मग आम्ही पाहतो जक्कई पुरुष आहे, पापी व्यक्ती आहे. ज्यास येशू त्याच्या घरामध्ये गेला, त्या सगळ्या धार्मिक लोकांची कुरकुर सुरू झाली. पापी लोकांच्या घरी हा जेवायला जातो, पण त्याचा भेद तो नव्हताच. त्यानं आधीच सांगून ठेवलं होतं, मी धार्मिकासाठी नाही तर पाप्यासाठी जगामध्ये आलेलो आहे. पहिला देव आहे जो पाप्यांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आला. देवानं पहिली प्रोव्हिजन करून ठेवली की पाप्याला जगामध्ये सुटका देण्यासाठी कोणीच नाहीये. पाप्याला दंड आहे. शास्त्रात जसं लिहिलं, जो जीवात्मा पाप करेल तो हमखास मरेल. एका सुद्धा पाप्याला सुटण्याची आणि कुठल्याच प्रकारची खात्री नाही. प्रत्येक पापी मरणार होता.
परंतु देवाला असं वाटलं, जर एवढा माझा क्रोध पापावरती, कोणीतरी सगळ्या जगाचं पाप आपल्यावरती घ्यायला पाहिजे, आणि जो पाप घेणार आहे तो निर्दोष असला पाहिजे, निष्कलंक असला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अनिती असता कामा नये, त्याचं आणि त्याची पारख व्हायला पाहिजे, त्याची टेस्टिंग व्हायला पाहिजे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक असणाऱ्या आणि त्या याचकानं, त्याचप्रमाणे राजानं आणि जो न्यायाधीश आहे पिलात त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, तू जर स्वतःला निर्दोष सिद्ध केलं, तू जर का आणि कबूल केलं तर मी तुला आणि सोडण्याचा तुला अधिकार आहे. परंतु येशू ख्रिस्तानं आणि पिलात सुद्धा त्या ठिकाणी म्हणत आहे, या व्यक्तीमध्ये मला कुठल्याही प्रकारचा दोष सापडत नाही. आणि त्या स्वर्गातला देव म्हणत आहे, मानवासाठीची माझी परफेक्ट योजना पूर्ण झाली. आता हा क्रूसावरती मरेल आणि जगातला प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पापी व्यक्ती वाचली जाईल. म्हणून क्रूसावरती देवाची सर्वोत्तम योजना होते. प्रत्येक धर्म वाचणार आहे. त्याला धर्माच्या बंधनामध्ये लोकांना अडकून पाडायचं नव्हतं. कोणाला सुद्धा त्याला धर्माच्या बंधनात अडकून, यहुदी लोक म्हणून शास्त्र काय सांगतं, बांधणाऱ्यानं नापसंत केलेला धोंडा कोणशीला झाला. ज्यांच्या बांधणी करण्यासाठी आला त्या लोकांनीच त्याला नाकारून टाकलं. धर्माच्या चौकटीत प्रभूला अडकवायचंच नव्हतं ना. आज लोकांना जर ख्रिस्ती धर्म कळाला, ज्या ख्रिस्ती धर्माविषयी त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे, तो धर्म मुळामध्ये तो धर्म नाही, तो एक अनुभव आहे. कोणता अनुभव माहिती का? देवाच्या प्रीतीचा सर्वोत्तम अनुभव. ही देवाची प्रीती आहे. काय देवाची प्रीती आहे? जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुटण्याची आशा आहे. मग किती पण पापी व्यक्ती असला, लक्षात ठेवा, जगातला कितीही मोठा पापी, किती पण मोठा पापी, वधस्तंभाच्या चोराला शेवटच्या क्षणाला तो म्हणतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. किती सुंदर योजना आहे, किती अद्भुत प्रकारची योजना आहे. त्या चोराला तो सांगतो, तुला पण आशा आहे. आणि मग क्रूसावरती देव सांगतो, तिथं काय म्हणलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, देवाने जगावर कुणावर? जगावर. लक्षात ठेवा, हे ख्रिस्ताचं प्रेम कुठल्याच एका धर्मासाठी नाही आणि कुठल्या एका चर्चसाठी पण नाही. कुणी प्रौढी पण नाही मिरवायची, आमचा इशू, आमचा इशू. तो जगाचा इशू आहे. आणि जगाला पण सुटका मिळणार आहे. सुटका मिळण्यासाठी काय काय नियम काय त्याच्यामध्ये, कशी सुटका मिळणार आहे? स्त्री असेल, पुरुष असेल. आणि लक्षात ठेवा, हे जे पापापासून सुटण्यासाठी, आता पूर्वी कसं होतं, पापापासून सुटायला पाहिजे, तुमच्या घराण्यातलं पाप सगळं घ्यायला पाहिजे, तर काय नियम होतो माहिती का? वलांडणाच्या सणाचा नियम, ज्याला आपण गुड फ्रायडे म्हणतो, तो म्हणतो आपल्या घराण्यासाठी एक कोकरू, घराण्यासाठी कोकरू कापलं, फक्त घरानं वाचणार. आता मात्र काय झालं, व्यक्तिगतरित्या आता घराण्याचं कोकरू नाही, आता कोकरू अर्पण झालं, फक्त त्या कोकऱ्यावरती मी विश्वास ठेवायचा. मग घराणं नाही वाचणार. हा, मी तू विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण. पहिले कुणाचं? तुझे, माझं. मग पहिले तुझं तारण होईल, घराण्याचं नंतर होईल. कसं घराण्याचं तारण होईल? तू विश्वास ठेवला, मग तुला बघून बाकीचे विश्वास ठेवतील. असं नाही की त्याने विश्वास ठेवला म्हणून सगळ्याचं तारण होईल. व्यक्तिगत विश्वास ठेवावा लागणार आहे. ख्रिस्त व्यक्तिगत अनुभव आहे. तो कुटुंबासाठी आणि तुमच्या घराण्यासाठी जरी असला तरी तुम्हाला व्यक्तिगतरित्या त्याला स्वीकारलं पाहिजे ना, त्याच्याजवळ गेलं पाहिजे ना. कोणी सुद्धा कुठल्याच प्रकारची आडकाठी न करता, ती तसं म्हटलं जगासाठी तो आहे. म्हणून तर मी पाहतो की ती आणि स्त्री, ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्याची शेवटची रात्र, शिमोनाच्या घरी तो जेवायला चाललेला आहे. त्याच्या आदल्या काही घटनामध्ये शिमोनाच्या घरी जेवायला गेला, त्या ठिकाणामध्ये मरिया जिच्या मधनं आणि त्याने भूतं काढली होती. ती मरिया लांबून येशूकडे पाहत आहे, रडत आहे. आणि तिला प्रश्न पडला, जावं का येशूच्या जवळ? लांबून पाहत आहे. गेली, येशूचे चरण अश्रूंनी पुसली आणि मग त्याच्या पायावरती अलाबस्त्र कुपी, मस्तकावर अलबस्त्र कुपी ओतली. त्यास लोक आणि तिथं असणारे लोक चाच पडले. ते म्हटले, याला जर कळलं असतं ना, हा जर संदेश असता तर याला कळलं असतं ही स्त्री किती पापी आहे. परंतु योजना देवाची होती, जगातला प्रत्येक व्यक्ती, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष, गोरा, काळा, या सगळ्यासाठी ख्रिस्ताचं अर्पण झालेलं आहे. एवढी महान योजना जगाच्या इतिहासामध्ये पापी लोकांसाठी कोणीच केली नव्हती, पण यहोवा देवानं आमच्यासाठी सर्वोत्तम योजना केली. आणि म्हणून आज रात्री आम्ही देवाजवळ जात असताना आमचं अंतःकरण त्या
क्रूसावरती पाहिल्यावरती आमच्यामध्ये एक प्रकारचं धैर्य आहे. का? कारण माझ्यासाठी ख्रिस्त अर्पण झाला आणि यहोवा देवानं आपला क्रोध पापा संबंधानं त्याच्यावरती ओतला. आणि तो आता म्हणतो, धर्म कोणता असू, पंथ कोणता असू, जात कोणती असू, कोणत्या लिंगाचा असू, स्त्री असो पुरुष असू, कुठल्या देशाचा कुठल्या आणि गावचा तो असो, पण प्रत्येकासाठी योजना आहे. तो श्रीमंत असेल, तो गरीब असेल, पण प्रत्येकाला सुटकेची आशा आहे. म्हणून लक्षात ठेवा, आज रात्री आम्ही अतिशय आनंदित आहोत. का? कारण देवाची सर्वोत्तम योजना क्रूसावर आहे. हालेलुया. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आशा आहे, प्रत्येकाला. शास्त्र सांगतं, देवानं जगावर एवढी प्रीती केली. किती अद्भुत आहे. जिथं देवाला अर्पण करण्यासाठी मानवाला भीती वाटत होती. जुन्या काळातला नियम, याजक अर्पण घेऊन जात होता त्यास त्याला भीती वाटायची, अर्पण प्रभू स्वीकारतो का नाही. परंतु शास्त्र सांगतं, शेवटचं अर्पण प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती गेला आणि तिथून पुढे देवानं सांगितलं, आता जगाला घाबरण्याचं कारण नाही, कारण तुमच्या मधला आणि माझ्या मधला पडदा मी कायमचा दूर करतो. आता तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येऊ शकता. हालेलुया. म्हणून आज रात्री जे आम्ही देवाच्या मंदिरात आहोत ना, या अर्पणाची किंमत प्रभूनं आमच्यासाठी मार्ग मोकळा केला देवाकडे जाण्यासाठी. आमेन. आता कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, कोणतंच अडखण आम्हाला नाहीये. आम्ही धैर्यानं त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर जाऊ शकतो. इतकी अलौकिक अद्भुत प्रकारची योजना. म्हणून लक्षात ठेवा, क्रूसावर पाहत असताना तुमचं अंतःकरण उल्हासित व्हायला पाहिजे. का? तर देवाचं सर्वोत्तम प्रेम क्रूसावरती आहे. हालेलुया. एकदम भारी प्रेम क्रूसावरती आहे. आज क्रूसाकडे पाहिल्यावर रडू नका, आनंदित व्हा. म्हणून शास्त्र सांगतं, परमेश्वरानं नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद. हा काही रडायचा सण नाहीये. हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते दुःखाचा सण. दुःखाचा नाही, तो आनंदाचा सण आहे. का? तर ख्रिस्ताचं बलिदान स्वीकारलं गेलं, अर्पण स्वीकारलं गेलं आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभूनं सांगितलं, आजपासून तू पापी नाही, तू नीतिमान आहेस. तू नीतिमान आहेस. नीतिमत्व मिळवण्यासाठी जगाला धडपड करावी लागते. मेल्यानंतर पण कर्मकांड करावी लागतात. जिवंत आहे तोपर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. परंतु क्रूसावरचा देव आम्हाला सांगतो, इथून पुढे कर्माने नव्हे तर येशूच्या रक्तानं तुम्ही धुतले गेलेले आहात. हालेलुया. तुम्हाला आता काही कर्म करण्याची गरज नाहीये, कोणतीच कर्म. आणि त्या कर्मानं आता तुमचं शुद्धीकरण करणार नाही. आज मगाशी एक मीटिंगला यायच्या अगोदर एका हाचा फोन आला. त्यानं सांगितलं, पास्टर आजच पहिल्यांदा मी तुमचा मेसेज ऐकला जो टाकला होता की त्याच्यात उपासा संबंधानं तुम्ही सांगितलं की येशूने एकदा अर्पण केलं आणि आता आम्हाला उपासाची गरज नाही. मग आता मी काय करू? उपासा संबंधाने मी काय करू? मी त्याला प्रश्न केला, तुला कोणी सांगितलं उपास धरायला? उपास धरायला तुला कोण सांगितलं? म्हटलं कोणी सांगितलं नाही, मी माझ्या मनानं धरला. तू तुझ्या मनानं धरला तर मी तुला काय सांगू? जिथं बायबलमध्ये जी गोष्ट सांगितलीच नाही कर्म करण्यासाठी, मग तू कुठल्या कर्मानं नीतिमान ठरण्याचा प्रयत्न करतो? एकदा ख्रिस्त क्रूसावरती अर्पण झाला, आता तुला कुठल्याच अर्पणाची गरज नाही. उपास तुला धरायचा तर तुला व्यक्तिगत सेवेसाठी तो धरावा लागणार आहे. ख्रिस्ताबरोबर नाही दुःख सहन करावं. त्यानं दुःख सहन केलं, त्यानं वेदना सहन केल्या, त्यानं अर्पण देऊन टाकलं. बरं, अर्पण दिलं ते एका व्यक्तीसाठी दिलं का? साऱ्या जगासाठी. आमेन. मग त्याच्यामध्ये नाही, आमच्या चर्चमध्ये उपास आहेत, तुमच्या चर्चमध्ये नाही का? अहो, अर्पण जगासाठी दिलं, थोडे का चर्चसाठी दिलेलं आहे? हालेलुया. यांच्यासाठी दिलं, त्यांच्यासाठी नाही. नाही, ते पेंटिकॉस्टल लोक आहे, ते उपास करत नाही. आम्ही नाही, आम्ही उपास करतो कारण आम्ही या पंथाचे. म्हणून तर त्यानं सांगतानाच वचन 3:16 मध्ये काय सांगितलं? योहान 3:16 मध्ये देवानं जगावर एवढी प्रीती केली. जगामध्ये तुम्ही आहात का? तुम्ही चंद्रावर आहात. जगावर. जर तुम्ही जगामध्ये आहात तर जगाच्या लोकांसाठी त्यानं सुटका दिली ना. आमेन. मग एवढी महान देवाची प्रीती असताना या प्रीतीला आम्ही कुठल्याच कर्मानं कमी करू शकत नाही. कर्म आमचं नाही, कर्म देवाचं आहे. हालेलुया. देवानं सर्वोत्तम कर्म क्रूसावरती दाखवलेलं आहे. तुमचं जे अर्पण होतं ते अर्पण प्रभू मान्य करेल का नाही याची पण तुम्हाला गॅरंटी नाही. याचकाला खात्री नव्हती म्हणून तर नियम दिला होता, त्याला पायाला दोरी बांधा, जर मी स्वीकारलं तर जिवंत येईल, नाही तर मरून जाईल. परंतु येशू ख्रिस्त क्रूसावरती गेला. ऐका, फार सुंदर आहे. मी कधी कधी त्या गोष्टीचा विचार करतो. येशू ख्रिस्त क्रूसावरती गेला, मेला, इकडं सैतान खुश झाला. अरे मेला, अर्पण अमान्य केलं.
परंतु 3 दिवसानंतर कबरेतनं बाहेर आल्यावर तो घाबरला. अरे यानं जिवंताला आणि मेलेल्याला सगळ्याला सुटका दिली. हा क्रुसावरचा देव, हा सर्वोत्तम प्रेम आहे प्रियानो. हालेलुया. क्रुसावरचं सर्वोत्तम प्रेम नुसतं जिवंताला नाही, जे ख्रिस्ताच्या अगोदर मेले त्या लोकांना सुद्धा सुटका मिळालेली आहे. त्यांना सुद्धा त्या ठिकाणामध्ये प्रभूनं आणि योजनेप्रमाणे अद्भुत रीतीने त्यांची बंधनं तोडून त्यांच्यासाठी क्रुसावरती महान योजना केली. म्हणून लक्षात ठेवा, क्रुसावरचा जो देव आहे ना, तो अलौकिक देव आहे. हालेलुया. त्याच्या देवाचं प्रेम तुम्हाला क्रुसावरती दिसतं. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्ये, कशासाठी क्रुसावरती त्यानं दिलेलं आहे. देवाने जगावर देवानं जगावर एवढी प्रीती केली की एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. ओनली बिगॉटन, फक्त एकुलता एक पुत्र हा दिला. अशासाठी की कशासाठी दिला बघावर, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. कशासाठी क्रुसावर त्यानं दिला. एका वाक्यात उत्तर, नाश होऊ नये. कुणाचा नाश होऊ नये. जो येशूवरती विश्वास ठेवतो. का धर्म बदलतो, काय करतो, विश्वास ठेवतो. की बाबा काय विश्वास आहे, तुझ्या मृत्यूच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झाली, बस. आमेन. देवानं जगावर एवढी प्रीती केली. केवढी प्रीती केली, एकदम सुंदर सांगितलं. फक्त तुम्हाला क्रुसावरती विश्वास ठेवायचा. आमेन. क्रुसावर असणारं बलिदान, देवाचं सर्वोत्तम प्रेम, त्यानं आपला एकुलता एक पुत्र, म्हणजे याच्यानंतर अर्पण करण्यासाठी दुसरी गोष्टच नाही. आमेन. याच्यानंतर देवाकडं सर्वोत्तम अशी गोष्ट कोणती नव्हतीच. एकुलता एक शर्ट, एकुलता एक गाडी, एकुलता एक मुलगा. ज्या एकुलता एक येतं ना, त्याच्यावरती खूप प्रेम असतं. तर आम्हाला कळतं याच्यानंतर दुसरं माझ्याकडे काही नसणार आहे. म्हणून आम्ही पाहतो की तो म्हणतो क्रुसावर सर्वोत्तम प्रेम तुम्हाला का दिसतं, कारण तो त्याचा एकुलता एक पुत्र होता. ह्याच्यानंतर दुसरं देण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. सर्वोत्तम त्यानं देऊन टाकलं. आणि हेतू काय, उद्देश काय, फक्त त्याच्या पुत्रावरती विश्वास ठेवायचा. आज रात्री नुसता तुमचा त्याच्यावरती विश्वास असला ना, मला प्रभू यातून सुटका देणार आहे, तो म्हटला तुझं तारण झालं. आमेन. तू आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास धर आणि मुखानं कबूल कर. दोनच गोष्टी आवश्यक आहे. पहिल्या अंतःकरणामध्ये विश्वास आणि मुखानं कबूल काय, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. आमेन. मग पेत्राला तो विचारतो ना, पेत्रा लोक मला काय म्हणून समजतात. तो म्हटलं कोणी म्हणतं आपण मोशे, कोणी म्हणतं एलिया, कोणी म्हणतं संदेश त्यापैकी एक. तो म्हटलं जाऊ दे, लोक काय समजतात त्याच्यापेक्षा तू मला काय समजतो. 12 शिष्यांपैकी सगळे शिष्य तोंड मिटून बसले, एकानं पण मुखानं कबूल करायला तयार नाही. पेत्राकडे इतका विश्वास होता. तो म्हटला प्रभू तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. हा शब्द ऐकल्याबरोबर तो म्हटला या खडकावरती मी आपली मंडळी रचेल, या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. काम देऊ नये का. जर तुमचा देवावरचा ख्रिस्तावरचा विश्वास तुम्ही डिक्लेअर केला, ज्या दिवशी तुमचा विश्वास तुम्ही डिक्लेअर करता, तोच दिवस तुमच्या सुटकेचा दिवस आहे. आमेन. दुसरं काहीच तुम्हाला करावं लागणार नाही. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून, पहा इतकं सुंदर आहे, जो येशूवरती विश्वास ठेवून मरतो, मरायला सुद्धा सांगितलं येशूवरती जितके लिहून ठेव इथून पुढे, जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवून मरतात ते धन्य. का धन्य. हा, ज्या लोकांना ख्रिस्तावरती विश्वास नाही त्यांना दरवर्षी त्या व्यक्तीला मोक्ष मिळण्यासाठी काहीतरी कर्म करावं लागतं. मेल्यावर पण सुटत नाही, तुला मोक्ष मिळायला पाहिजे. ती व्यक्ती स्वप्नात येऊन सांगते मला मोक्ष मिळाला नाही, मोक्षासाठी प्रार्थना कर, मोक्षासाठी काहीतरी कर. परंतु येशूवरती विश्वास ठेवल्याबरोबर तो म्हणतो ख्रिस्तावरती विश्वास ठेवून मरा. मरण तर सगळ्याला येणार आहे, पण विश्वास ख्रिस्तावर ठेवायचा आणि मरायचं. आणि आता काय झालं, तो म्हणतो ज्यास प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येईल, मेलेले पहिल्यांदा उठणार आहे. किती अद्भुत योजना आहे. आता याचा परिणाम काय होतो माहिती का, जर तुमचा ख्रिस्तावरती विश्वास आहे तर मेलेल्या व्यक्तीच्या शक्तीवर तुमचा विश्वासच नाही ना. हालेलुया. एक व्यक्ती मेली, ती व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, ती व्यक्ती तुमची हानी करू शकत नाही, ती व्यक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही. मग तुमचा अंतःकरणामध्ये विश्वास पाहिजे ना. आता प्रॉब्लेम काय, तुमचा विश्वास ख्रिस्तावरती कमी आणि लुसिफरवरती जास्त. तुमचा विश्वास जिवंत ख्रिस्तावरती कमी आणि तुमच्या मेलेल्या व्यक्तीवरती जास्त. मग ती व्यक्ती स्वप्नात येते, ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते, ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये काहीतरी गडबड करते. पण शास्त्र काय सांगतं माहिती का, क्रुसावरती देवाचं अलौकिक प्रेम, आणि ते प्रेम काय सांगतं,
तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बस. Amen. मग सुंदर नामे दरवाजावरचा लंगडा भिकारी तो पेत्र त्या लंगड्या भिकाऱ्याला म्हणतो माझ्याकडं सोने रुपये काय ऐका बरं का, जे आहे मी ते तुला देतो, येशूच्या नावानं उठ चालू. उठ आणि चालू लाग. त्या व्यक्तीनं या नावावरचा विश्वास प्रगट केला म्हणून तो उड्या मारत चालत गेला. हालेलुया. हा विश्वास प्रगट करणं आहे. तुम्ही चर्चमध्ये याल, प्रार्थना कराल, तुम्ही म्हणाल आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्ही आजारी आहोत, आमच्या घरामध्ये प्रश्न आहेत, आम्ही कर्जामध्ये आहोत, आम्ही आणि आजारी आहोत, पुष्कळ गोष्टी घेऊन तुम्ही याल. पण तुम्ही मुखानं जर कबूल केलं नाही क्रुसावरच्या देवाचं, तुम्हाला प्रेम समजणार कसं? पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मुखानं कबूल कराल, असं लिहिलंय पेत्राचं पहिला चमत्कार, येशू ख्रिस्त गेल्यावरती ज्या पेत्रानं येशूला शिव्या दिल्या होत्या, नाकारलं होतं, पण त्या पेत्रानं आपल्या मुखानं त्या देवावरती आपला विश्वास प्रगट केला. आज तो पेत्र तो शब्द बोलताना म्हणतो मी सांगतो तुला येशूच्या नावानं चालू लाग. याचा विश्वास, त्या लंगड्याचा विश्वास, या दोघांच्या विश्वासाच्या द्वारे त्याचं तारण झालं, त्याची सुटका झाली. हीच महान योजना जगामध्ये सांगितली गेली. कान देऊ नाही का? ज्यास तुम्ही परमेश्वराकडे येशूकडे येताना मग तिथं तुम्हाला कुठल्याच अर्पणाची गरज आहे, ना नारळ, ना मेणबत्ती, ना हार, ना कोंबडी, ना बकरं तुम्हाला सुटका देणार. फक्त तुमचा विश्वास, फक्त तुमचा विश्वास. आणि हीच क्रुसावर योजना देवानं सांगितली. आता तुला अर्पणाची गरज नाही. यायचं देवाच्या मंदिरामध्ये आणि म्हणायचं प्रभू मला बरं करत आहे बस. Amen. प्रभू मला लेकरू देत आहे बस. Amen. येशूच्या नावानं मला मिळालेलं आहे. हालेलुया. येशूच्या नावानं मला मिळालेलं आहे. पुष्कळ लोक मला सांगतात, आम्ही चाललो पेपरला, मला 2-3 दिवस सारखे फोन येत होते, माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा. इतकी घाबरती त्या पेपरला. पण तुम्ही येशूच्या नावानं तिला ज्ञान द्या. मी म्हणतो काय यांचा येशूच्या नावावरती विश्वास आहे? येशूच्या नावानं तुम्ही फक्त म्हणा ओके, येशूच्या नावानं ज्ञान द्या तिला. Amen. मला काय जातंय, येशू सगळं करतो. म्हटलं ठीक आहे ओके. आणि मग संध्याकाळी त्यांचा मेसेज येतो. माझ्या मुलीला बघून मी खूप आनंदी झाले. का तर तिला इतका सोपा पेपर गेला जो आयुष्यात तिला कधी सोपा जात नव्हता. या नावातली ती ताकद आहे म्हणून म्हटलं क्रुसावरचं प्रेम सर्वोत्तम आहे. हालेलुया. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे, प्रत्येक प्रश्न. Amen. परवा एका मुलाने सांगितलं मला, पास्टर माझा बिझनेस आहे, तो बिझनेस बंद पडला, ती कंपनी पण बंद पडली आणि आता मला नोकरीची गरज आहे. माझा आर्थिक परिस्थिती खालावली, आता नोकरी पण गेली, बिझनेस पण बंद पडला, आता नवीन ठिकाणी जॉबसाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे, त्याच्यात बरेच दिवस जातील, प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. त्याला म्हटलं ठीक आहे मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. 2 शब्दाची प्रार्थना त्यांनी ती मेसेज वाचल्यावर मी देवाला फक्त ते मेसेज वाचलं, प्रभू याचं मागणं मान्य कर. एवढे 2च शब्द. मी काय तिथं तासभर गुडघ्यावर, कारण ती माझी धार्मिकता होईल. मी 2 तास बसलो, मी उपवास केला, मग मी असं पालतं पडून, हे सगळे माझी धार्मिकता आहे. मी 2 मिनिटं फक्त तो मोबाईल बघताना म्हणतो प्रभू याचा विश्वास आहे, तुझं काम त्याच्या जीवनात घडव आणि ओके दाबतो, सोडून देतो. आणि त्यानं सांगितलं मी तुम्हाला मेसेज केला आणि त्याच्यानंतर मी निवांत बसलो. 3 महिन्याखाली कुठल्या तरी कंपनीमध्ये अर्ज केला होता आणि त्याचं कॉल लेटर मला आलं, मला जॉईनिंग लेटर आलं. का हे नावातली ताकद आहे. शास्त्र सांगतं फक्त विश्वास कबूल करायचा, फक्त विश्वास. हालेलुया. हा माझा विश्वास आहे. इतकी सुंदर योजना देवानं मानवासाठी करून ठेवली. देवाचं सर्वोत्तम प्रेम त्या वधस्तंभावरती. इथं तुम्हाला कुठलंच कर्म करण्याची गरज नाही. Amen. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमच्यासाठी प्रार्थना करतो तो काहीच महत्वाचा नाही. मी एवढी नाही प्रार्थना करत, तुम्ही मला लोकांना अपेक्षा, मी तिथं गुडघे टेकत असेल आणि खूप रडून रडून प्रार्थना करत असेल. बरेच लोक सांगतात तुम्ही आमच्यासाठी खूप रडता. मी सांगतो मी रडत नाही तुमच्यासाठी. मला माहिती आहे जे करायचं ते ख्रिस्ताने केलं. Amen. आता फक्त मला बटन दाबत बसायचे. मशीन चालू Hallelujah. करा, बंद करा, चालू करा, बंद करा. येशूच्या Amen. नावानं नुसतं जे पाणी संपल्यावर ते बोर असतं की नाही, बटन दाबलं की पाणी भरतं. मग त्याला काय एकदाच खोदावं लागलं, बोर एकदाच मारावे लागले. आता फक्त Hallelujah. बटन लावून लावून चालू बंद कर. Amen. एकदाच येशू क्रुसावर गेला, आता फक्त येशूचं नाव वापरायचंय. Hallelujah. हीच देवाची सर्वोत्तम योजना क्रुसावरती आहे. Amen. एकदाच करावं लागलं सगळं. पण फक्त विश्वास प्रगट करा बस. कोणाचा नाश होऊ नये. योहान 10:10 मध्ये काय सांगितलं वाचा बरं. योहान 10:10 तुम्हाला माहिती पण तरी वाचा.
विश्वास किती महत्वाचा आहे. योहान 10:10. जो चोर येतो तो केवळ चोरी घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्त व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. तो म्हटलं मी आलो तुमच्याकडं. देवाचा पुत्र क्रुसावरती गेला, पण तो म्हटलं मी तुमच्याकडे आलो कशासाठी? कोणीतरी तुमचा नाश करण्यासाठी टपलेला आहे. ऐका, ज्याचा क्रुसावरच्या येशूवरती विश्वास नाही त्याचा नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या मोलवान वस्तूंची चोरी करण्यासाठी एक जण टपलेला आहे. इकडे येशू आला आणि इकडे चोर पण आला. तुमचा येशूवर विश्वास कमी, चोरावर जास्त आहे आणि तुम्ही चोराकडे लक्ष द्यायला. पण एकदा तर झोप लागेल का नाही? चोर झोपेची वाट बघतो. आणि लक्षात ठेवा, हा चोर त्याला बरोबर माहिती तुमची साखर झोप केव्हा आहे. आणि चोर दिवसभर झोपतो आणि रात्रीचं जागरण करतो, है की नाही? आणि रात्रभर तुम्ही किती डोळ्यात तेल घालून जागला, एकदा बरोबर तुम्हाला झपके लागतील, तो येतो चोर. आता झालं काय? चोरानं आपला डाव साधला, पण इकडे येशू काय म्हणतो? माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. म्हणजे त्याचं संरक्षण कोण करणार आहे? येशू. मग मला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा ना. आमेन. मी जागत बसलो का जागत बसतो? कारण माझा त्याच्यावर विश्वास नाही. मग स्तोत्रामध्ये सांगितलं का तुम्ही रात्री उशिरा झोपता, पहाटे लवकर उठता, पण हे सगळं तुमचं करणं व्यर्थ. तो आपल्या प्रियजना जे काय लागतं ते झोपेत, म्हणजे तुम्ही झोपायला पाहिजे ना, विश्वास त्याच्यावरती ठेवायला पाहिजे ना. मग इथं काय देवानं सांगितलं? देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. पण कुणाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं? वाचा बरोबर वचन योहान. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. कुणाचा नाश होणार नाही? जो कोणी त्याच्यावर विश्वास. साधा नियम आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. मग काही लोक म्हणतात मग आमचं काय चुकलं? विश्वास ठेवला नाही हे चुकलं. आले प्रार्थना करायला, आमच्या बाळाला आरोग्य द्या, आणि काळा दोरा बांधून ठेवला. आमचं काय चुकलं? तुम्ही बांधला ना. मग तुम्हाला काय वाटतं? नाही हे नाही झालं तरी 2 तिकीट काढून ठेवायची, ही नाही गाडी तरी ही गाडी. पण इथं काय सांगितलं? जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. होणारच नाही ना नाश. ती खात्री पाहिजे ना, येशू आता माझ्याकडं आहे. मग तो म्हणतो दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार. विश्वास पाहिजे का नाही? आमेन. दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार. पण तुम्हाला सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र तुमच्या हातामध्ये अंगठ्यात, लाल, पिवळी, निळी, हिरवी, काळी सगळ्या अंगठ्या घालून बसला. आणि इकडे म्हणायचं नाही आमच्यासाठी प्रार्थना करा, धन प्राप्ती व्हावी. अंगठी काढा, अंगठी काढा. देवाची योजना क्रुसावर आहे. आमेन. हे काय मी तुमच्यासाठी प्रार्थना केली चमत्कार घडला असं नाही. ती तुम्हाला ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा लागणार आहे. आमेन. कोणी ज्ञानानं उन्हा असेल तर त्याने माझ्याकडे यावं. ज्ञान पाहिजे तर ख्रिस्ताकडे या. बाकीचे कुठल्याच प्रकारे कोणी. मला आठवतं लहानपणी मोराचं पान, काय पीस ते पैठ ठेवल्यावर खूप हुशार होतो. कधीच नाही झालं बरं का. उगाच ठेवायचं ते मोराचं पान. काही तर्क वितर्क चालत नाही. इकडं येशूवरती विश्वास ठेवायचं, निश्चिंत राहायचं. आमेन. एकदम बेफिकीर प्रार्थना करा, प्रभूवरती विश्वास ठेवा, आणि तो विश्वास तुम्हाला सर्वोत्तम जागेवरती नेतो. कारण देवाची हीच मोठी योजना आहे. हालेलुया. याच्यापेक्षा दुसरी योजनाच नाही. चोर येतो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. तो येणार नाश करायला. पण तुम्हाला वाचवणार कोण? तुमचा विश्वास तुम्हाला वाचवणार. कोणता विश्वास? माझा देव माझ्या पक्षाचा आहे, जे कोराच्या पुत्रांचा विश्वास होता. यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. हा तुमचा विश्वास असला. आमेन. तुमचा विश्वास मेडिसिन नाही,
तुमचा विश्वास डॉक्टर नाही, तुमचा विश्वास पोलीस खातं नाही, तुमचा विश्वास कोणता ताकदवान व्यक्ती नाही, तुमचा विश्वास फक्त येशूच असू द्या. ही क्रुसावरची योजना आहे. हे देवाचं सर्वोत्तम प्रेम आहे. फक्त तुम्ही त्या क्रुसाकडे पाहावं. एकदा तुम्ही क्रुसाकडे पाहिलं ना की आपोआप तुमच्यामध्ये विश्वासाची उत्पत्ती होती. ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांची मुख लज्जेने कधीच काळवंडली नाही. आज तुमच्याकडे जो विजय आहे तो क्रुसावरचा विजय आहे. हा तुमचा विजय नाही, हा क्रुसावरचा विजय आहे. आणि क्रुसावरचा विजय तुम्हाला काय सांगतो, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. शैतान हारलेला आहे. अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे, अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे, त्यानं ती क्रुसावरती ठेचून काढलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा विश्वास तुम्हाला त्या चोरापासून वाचवतो. तो तुमचं नुकसान होऊ देणार नाही. काय चोरणार आहे चोर तुमचं? तो तुमचं आरोग्य चोरेल, मानसिक शांती चोरेल. हा चोर जो आहे ना तो फार चलाक चोर आहे. इतका चलाक आहे ना, चलाकीने तुमच्याकडे येऊन चोरून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानं येशूला चोरण्याचा प्रयत्न केला. डोंगरावरती त्याला नेलं, त्याची शांती तोडायचा प्रयत्न. तुला भूक लागली ना, तुला भूक लागली ना, मग आता तू देवाचा पुत्र आहे असं वचनात लिहिलंय. धोंड्याला आज्ञा कर, भाकरी होतील. त्याची शांती भूक नाही त्या मिटवू शकली. ती एवढी भूक त्याला कुठल्या प्रकारे बेचैन करू शकले नाही. तो म्हटला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं जगेल. त्याने त्या चोराला हरवलं. आपल्या मनाची शांती त्यानं चोरू दिली नाही. प्रियानं, तो देवाचा पुत्र असताना त्यानं लढायचं कसं हे त्याला सांगितलं. कधी कधी तुमच्या समोर असेच प्रश्न येतील, पण क्रुसावरच्या ख्रिस्ताकडे पहा. तो आपल्या प्रियजना जे लागतं ते झोपेत पुरवतो. तरुण सिंहासही वाहन पडेल, त्याची उपासमार होईल, पण धार्मिकास कोणत्याच चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. हे क्रुसावर तुम्हाला सांगितलं जातं. सगळ्यात भारी गोष्टी तुमच्याकडे असणारे, फक्त क्रुसाकडे पहा, तो जीवनाचा स्रोत तुम्हाला सापडेल. आता कसा सैतान चोरी करणार? सैतानाला कळलं, यांना सगळं कळलेलं आहे. सैतानाला यांना बरकतीचं कळलं, यांना आरोग्याचं कळलं. तो येतो, तुम्हाला रोगाची भीती दाखवतो. इकडं तुम्ही वचन घेऊन येता, त्यास बसलेल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य मिळालं. सैतान म्हटलं, आता याच्याकडे मी रोग नेऊ शकत नाही. हो, रोग येऊन तुमच्या दारात दस्तक देईल, पण येशूचं नाव तुम्हाला त्यातनं सुटका देईल. मला एक छोट्या मुलाचं त्याच्या आईने मला पाठवलं. त्याच्यासाठी प्रार्थना करा. 6 वर्षाचा पोरगा काहीतरी, त्याची 400 शुगर होती. 6 वर्षाचा पोरगा, शुगर 400 झाली. माझं बाळ त्या शुगरमुळं त्याची असणारी हेळसांड मला पाहवत नाही. बरेच दिवस तो पोरगा जे त्याची तडफड आहे, पाळक साहेब पाऊशी वाटत नाही. कृपा करून तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही बऱ्याच साक्षी ऐकल्या, प्रभू तुमची प्रार्थना ऐकतो आणि बरं करतो. तिथे प्रार्थना केली, देवा या लेकराला नॉर्मल कर. त्याच्यानंतर त्याच्या आईनं त्याचा स्क्रीनशॉट पाठवून सांगितलं 102 शुगर झाली, प्रभूनं नॉर्मल केली. का? या क्रुसावरती सुटका आहे प्रिया, या क्रुसावरती सुटका आहे. अशी सुटका तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही. फक्त विश्वास त्याच्यावर. तो येणार आहे तुमचं आरोग्य काढून घेण्यासाठी, तो येणार आहे तुम्हाला बेचैन करण्यासाठी, तो येणार आहे तुमची लेकरं चोरण्यासाठी, तुमचा आनंद तो चोरून घेण्यासाठी, तुमचं आरोग्य चोरून घेण्यासाठी. पण इकडं म्हटलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका, क्रुसावरती विश्वास ठेवा. आता त्याच्या पुढे काय लिहिलं 17 वचनामध्ये, योहानचा वर्तमान 3 अध्याय 17 वचन. देवानं आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावं म्हणून पाठवलं. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. किती सोपं आहे, किती सुंदर योजना. क्रुसावरचं सर्वोत्तम प्रेम काय? 3रा मुद्दा, पुत्रावर विश्वास. न्यायनिवाडा टळला, जजमेंट होणारच नाही, न्यायनिवाडा होणारच नाही. कसला न्यायनिवाडा? तू पापी आहेस, तुला दंड द्यावाच लागणार आहे. शास्त्र सांगतं प्रत्येक पापी व्यक्तीला दंड आहे. कुठलं का पाप असे ना, लहानातलं लहान पाप, ज्या दिवशी तुम्ही पाप करता त्या दिवशी दंड ठरलेलाच आहे. पापाची वर्गवारी नाही. शब्दात मोडला तरी पाप, आई वडिलांना उलट बोललं तरी पाप, कोणाचे पैसे चोरले तरी पाप,
कोणा स्त्रीविषयी वाईट विचार आलं तरी पाप. आता सगळं पाप साठत गेलं आणि पाप साठत गेल्यावर आता एकेका पापासाठी तुम्हाला दंड असणार आहे. दंड असणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी. 10 आज्ञामधली एकही आज्ञा आणि तुम्ही त्याच्यापासून स्वतःचा बचाव करू शकणारच नाही. कोणीच नाही वाचणार. 10 आज्ञा दिल्या आणि 10 आज्ञा येशूने रद्द पण नाही केल्या. एक तरुण येशूकडे आला आणि त्याने विचारलं, स्वर्ग राज्यात जायला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? त्याने पुन्हा सांगितलं, जाऊन 10 आज्ञा पाळ. तो म्हटलं, मी लहानपणापासून पाळत आलेले, अजून काय करू? म्हणजे त्यानं 10 आज्ञा कॅन्सल केल्या नाहीत. असं काही तुम्ही बचाव नाही करू शकणार की नाही आता जुना करार रद्द झाला, 10 आज्ञा गेल्या, आता सगळं काही संपलं. तो म्हटलं, मी रद्द करण्यासाठी नाही, पूर्ण करण्यासाठी आलो. प्रत्येक पापाबद्दल दंड आहे. मग आता सुटका मिळणार तरी कशी? सुटका मिळण्यासाठी मी काय केलं? मग आता माझं जजमेंट होणार, माझा न्याय होणार. ऐका, आतापर्यंत मी माझ्या आईवडिलांना बोललो, त्याचा न्याय होणार आहे. आतापर्यंत मी कुणाचे पैसे घेतले, त्याचा न्याय होणार आहे. मी कुणाचा बैल घेतला, त्याचा न्याय होणार आहे. मी शब्दात मोडला, त्याचा न्याय होणार आहे. आता न्यायाची बाजू तर मोठी झालेली आहे. मग आता देवानं न्याय करायचं ठरवलं तर आता जजमेंट माझं होणार आहे. मग प्रभूनं ऑप्शन ठेवलं, तुमचा न्याय निवाडा होऊ नये याच्यासाठी. एवढी सगळी तुमची पाप आहेत, कोणाकोणाची फसवणूक केलेली आहे, किती तोंडातनं वाईट शब्द निघालेले आहेत, किती शब्दात तो मोडलेला आहे, किती गोष्टी तू चुकवलेल्या, सगळ्याचं एका बाजूला मोठी लिस्ट आहे. आणि तो म्हटला, याच्याबद्दल आता मला तुला दंड द्यायचा आहे. तिकडं त्यानं ऑप्शन ठेवलं, याच्यातनं सुटायचं, येशूवरती विश्वास ठेव. आमेन. हालेलुया. फक्त येशूवरती. आता किंमत तर काय झालं माहिती का, या सगळ्याला माफ करण्यासाठी, सगळे गुन्हे माफ व्हायला पाहिजे तर त्याच्याबद्दलचा दंड कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. मग येशू म्हटला, यांच्या सगळ्या गुन्ह्याचा दंड मी घेतो. ऐका, या सगळ्या गुन्ह्याचा दंड. मग तो म्हटला, ठीक आहे, मी तुला सगळ्या या, आता मी व्यक्तिशः, तुमचं नाही माहिती, माझं सगळं पाप आहे, एवढं सगळं माझं पाप एका बाजूला, आणि इकडं येशू आहे, इकडं जजमेंट करायला देव बसलेला आहे. देव माझ्याकडे पाहतो, येशू ख्रिस्त तिथं आहे, आणि इकडं मला तो हाक मारतो, म्हणतो, मनोज, जन्मलेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत तू एवढी पाप केलेली आहेत आणि याचा तुला मला दंड द्यायचा आहे. तिकडं प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो डिफेंड करतो आणि तो सांगतो, हे बापा, मी यांच्यासाठी क्रुसावरती माझा प्राण दिलेला आहे, या व्यक्तीसाठी. तिकडून देव विचारतो, हा जे बोलतो ते तुला मान्य आहे का? फक्त मी यस म्हटलं मी सुटणार आहे, फक्त यस म्हटलं तर माझा न्याय निवाडा चुकला. पण मलाच डाऊट आहे त्याच्यावरती, मलाच डाऊट आहे की माझं पाप याच्यामुळे क्षमा झालं का नाही माहित नाही. ऐका, मग मी काय करतो माहिती का, आता माझ्या पापांची क्षमा मिळावी म्हणून दुसरा ऑप्शन तपासत राहतो. मी इकडे यस नाही म्हणत, मी काय करतो, या पापात काय करायला पाहिजे, तीर्थक्षेत्राला जाऊ, मी जाऊन आलो तिकडं. काय करायला पाहिजे, मी अर्पण करू, अर्पण पण केलं. मग इकडं काय झालं, सोपा मार्ग, याला यस म्हणायचं, त्याला नाही म्हटलं, आणि मग तो म्हटलं, तू विश्वास न ठेवल्यामुळं आता तुझ्यावरती न्याय निवाडा होणार आहे. आज जे तुम्ही देवाच्या मंदिरात आहात ना, तुम्ही येशूवरती विश्वास ठेवला, आता तुम्हाला न्याय निवाड्याचा प्रसंगच येणार नाही. सगळे पाप धुतली गेली, सगळी. हालेलुया. कोकऱ्याच्या रक्तानं सगळी पाप धुतली गेली. बाप्तिस्मा करणारा योहान मग त्याच्यासाठी म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हरण म्हणजे काढून घेणारा. हालेलुया. कळतं का, वस्त्र हरण, चीर हरण, शील हरण, हरण म्हणजे काढून घेणं. इकडं येशूनं काय केलं, आम्ही पाप सोडायला तयार नाही, आम्ही एवढं पकडून ठेवलं ना, तो म्हटलं नाही, आता यांचं पापच मला काढून घ्यायला पाहिजे. आधी येशू म्हणतो ना, अहो कष्टी व भाराक्रांत जो हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. कोणच गेलं नाही हो. मग बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आमची इच्छा नव्हती त्याला द्यावी, त्यानं काढून घेतलं. हो, कसं आहे माहिती का, कधी कधी 2 लोक रस्त्यानं चालता चालता, या एका व्यक्तीच्या हातामध्ये 2 पिशव्या असतात आणि सॉफिस्टिकेटेड लोक, ते राहू द्या, राहू द्या, राहू द्या, माझा हात नाही थकलेला, ते देत नाहीत. आणि येशू बळजबरीने राहू द्या, मदत करणारे लोक असतात नाही का, ते त्या लोकांची इच्छा असते की नाही, आणि मग हा निवांत चालतो. येशू म्हणतो, नाही द्या माझ्याकडं. तो नको नको, ठीक आहे, माझं ओझं माझ्याकडे राहू द्या. येशूला माहिती हे लय आगाव आहेत. तो आला
दोन्ही पण. आता म्हटलं मोकळं चाला, हालेलुया. मोकळं चाला. या त्यांनी त्याचं सगळं तुमचं ओझं त्याच्याकडे घेतलं. याचा अर्थ तुम्ही जगामध्ये चालताना एकदम फ्रीली चालावं. Amen. आज तुमच्याकडं सगळं पापाचं ओझं येशूनं स्वतःवरती घेतल्या कारणानं आता तुमच्याकडे जजमेंट नाही ना, हालेलुया. न्याय नाही तुमचा. आमेन. तुमच्याकडे ज्यास देव पाहतो, ज्यास मी पुलपिटवर उभा आहे, त्या पुलपिटवर बोलत असताना माझ्याकडे जर मी पाहिलं तर माझ्याकडे चांगुल पण काहीच नाही. मला राग येतो, माझ्यामध्ये लोभ आहे, काही माझ्यामध्ये दुष्ट स्वभाव आहे, ते मलाही माहिती आणि देवाला पण माहिती. हा पुलपिटवरचा मनुष्य एवढा तर धार्मिक नाही ना जेवढा देवानं मला बनवायला पाहिजे, जेवढं मी बनायला पाहिजे. आता मला ख्रिस्तासारखं बनायचंय, पण ख्रिस्ता इतकी आहे का माझ्यामध्ये सहनशीलता, नम्रता, प्रार्थनेचं जीवन? जसं प्रभू येशू ख्रिस्तानं सेवा केली तशी सेवा मी करू शकतो का? मग इकडं देव ख्रिस्तासारखं मी बनत नाही म्हणून माझं जजमेंट करायचं ठरवतो, पण तेवढ्यात मी म्हणतो देवा ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मला क्षमा कर. आमेन. मग येशू म्हटलं नाही का, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्याकडे राहील आणि माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही जे काही मागाल. मग त्यांनी प्रार्थना पण शिकवली, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य हो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला देतो, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही आमची अपराध आम्हाला, हे मागा म्हटलं तुम्ही माझ्या नावानं. तुम्ही चुकता, पण तुम्ही जाताना तुमची धार्मिकता घेऊन जाऊ नका. जे येशूनं तिथं सांगितलं की दोन व्यक्ती प्रार्थना करते, एक परुषी प्रार्थना करते, याच्यासारखा मी नाही, हा शब्दात मोडतो, हा उपवास करत नाही. इकडे हा म्हणतो देवा मी सगळे नियम मोडलेले आहेत, मी याच्यासारखा धार्मिक नाही, मला क्षमा कर. इकडं एवढा नीतिमान व्यक्ती त्याची प्रार्थना ऐकली नाही, पण त्या पाप्याची प्रार्थना का? कारण बायबल सांगतं ज्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावरती न्याय निवाड्याचा प्रसंगच येत नाही. आमेन. किती अद्भुत आहे अशा प्रकारची गोष्ट आहे की जगामध्ये तुम्हाला कुठं सापडणार नाही. जजमेंट प्रत्येक ठिकाणात दिसणार आहे, प्रत्येक ठिकाणात न्याय दिसणार आहे. परंतु क्रुसावरती आल्यावर तिथं असं म्हटलं की जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, वाचा बरं, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे, जगाचं तारण व्हावं म्हणून पाठविले. म्हणून पाठवलं. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला. ऐका, आता बरेच लोक विचारतात आमचे मिस्टर स्वर्गात गेले का, माझा भाऊ स्वर्गात आहे का, माझी पत्नी स्वर्गामध्ये आहे का? विश्वास ठेवला असेल तर न्यायनिवाडा झाला. जर ईश्वरती विश्वास ठेवून मेले तुम्ही न्यायनिवाडा करू शकता, ते स्वर्गामध्ये आहेत, स्वर्ग मिळणार आहे त्यांना. पण त्यांनी विश्वास ठेवलाच नाही, ते जन्मभर पापच कर. आता लक्षात ठेवा, विश्वास ठेवतो आणि जो विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो, ते कुणाला आहे? जो विश्वास ठेवतो आणि त्यांचा न्याय निवाडा नाही होणार. विश्वास ठेवला की येशू देवाचा पुत्र आहे, बाप्तिस्मा घेतला, मी त्याच्यावर मेलो, आता मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. मग तो आता तुझा न्याय निवाडा होणार नाही का? तर तू ख्रिस्ताला परिधान केलं, ख्रिस्ताबरोबर चालला, नियम पाळले आणि त्याच्यामुळे तू स्वर्गामध्ये आहे. परंतु जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही तर तुमचा न्याय होऊन चुकलेला आहे. जर ख्रिस्तावरती विश्वास नाही, दुसऱ्या भाषेत मी म्हणेल बाप्तिस्मा झालेला नाही, मग 100% तिथंच आहे, मेलेले असतील तरी. मग नाही हो, त्यांना चान्स नाही मिळाला, तुम्ही नका वकिली करू. बऱ्याच वेळा वचन येऊन कोणीतरी सांगितलं असेल, पण हट्टी स्वभावामुळे घेतलं नसेल, पळवाट शोधली असेल, वाळवंटात पाणी नाही तिथं काय करायचं, चोराचा झाला का, अमक्याचा झाला का, तमक्याचा झाला का, तुमचा न्याय निवाडा होणंच चुकलेला आहे. नाही मी घेणारच होतो पण तेवढ्यात अडखण आलं, नाही का, यायचंच होतं आम्हाला, नाव दिलंच होतं, येणारच होतो, हे झालं ते झालं, बस गेली, आमकं गेलं. अरे स्वर्गात कसं पोचणार आहे? न्याय निवाडा होऊन चुकलेला आहे, न्याय निवाडा होऊन चुकलेला आहे. लक्षात ठेवा, हा एक निर्णय असतो आणि तो निर्णय घ्यावाच लागतो.
क्रुसावरती देवाचं प्रेम दिसतं आणि देवाचं प्रेम दिसत असताना सिम्पली फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा, निर्णय घ्यायचा. आमेन. जास्त काय करायचं तुम्हाला, तेवढं तर करायचं ना. पुढे काय वाचा 19 आणि 20 वचनामध्ये चौथा मुद्दा. निवाडा हाच आहे, निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, का जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यानं प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. इतकं साधं सिंपल वधस्तंभाचं डॉक्ट्रिन त्यांनी समजावून सांगितलं. तो म्हटला न्याय निवाडा कोणाचा होणार आहे, जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, येशूवरती विश्वास ठेवत नाही. मग येशूवरती का विश्वास ठेवू शकत नाही, त्याचं कारण म्हणतो त्यांची कर्म त्यांना विश्वास ठेवू देत नाही. का तुमची ईश्वरती विश्वास ठेवत नाही? अहो ते झालं नाही, तो आमचा देव नाही. कोण सांगितलं? योहान 3:16 मध्ये सांगितलं देवानं तुमची कर्म तुम्हाला विश्वास ठेवू देत नाहीत ना. तुम्हाला अंधकाराची आवड आहे, तुम्हाला पाप करायला आवडतं, इकडे द्वेष करायचं नाही. एका गालात मारला तर पण तुम्हाला मारामाऱ्या करायच्यात, धर्माच्या नावानं तुम्हाला मारायचंय, तुम्हाला अहंकार, तुम्हाला व्यभिचार करायचा, तुम्हाला लुटमार करायची. मग कसं काय तुम्ही ख्रिस्ताकडे येऊ शकाल? जग त्या ठिकाणामध्ये म्हणतो कुणाचं कुभांडानं घेतलं असेल पण तुम्हाला चौपट घ्यायचं असेल तर तुम्ही कसं याल? तुम्हाला चौपट सोडायचं असेल तर येशूकडे याल ना. पण तुम्हाला लोकांकडनं घ्यायचं असेल तुम्ही कसं येशूकडे याल? आता येशूकडे आल्यावर तो म्हटलं तो आल्यावर तो काय करतो? तो प्रकाश आहे. आता प्रकाश आल्यावर येशू ख्रिस्त त्या विहिरीवरती त्या बाईला म्हणतो, बाई जाऊन तुझ्या नवऱ्याला बोलू ना. प्रकाश आल्यावर काय तो नुसतं असं म्हणेल का छान झालं तुमची भेट झाली, प्रेज द लॉर्ड सिस्टर, खूप दिवसाने भेटलो आपण, त्या मीटिंगला भेटलो, आता याच मीटिंगला भेटलो, तुम्ही त्या मीटिंगला मी तुमची वाट बघितली, तुम्ही आला नाही, आणि मग तुमच्या घरामध्ये मी एवढ्या चर्चा करणार? डायरेक्ट टॉर्च, बाई जा तुझ्या नवऱ्याला बोलू ना. महाराज माझ्याकडे नवरा नाही, ठीक बोललीस. टॉर्च वरती त्यांनी दाखवलं आतापर्यंत तुझ्याकडे 6 नवरे होते, 5 नवरे होते, सगळंच दाखवलं ना त्याने. आत्ता 6वा पण तुझ्या घरामध्ये, तोही तुझा नवरा नाही. बायबल सांगतो तो आला प्रकाश म्हणून. त्यांची कर्म त्यांना येशूकडे येऊ देत नाही ना. प्रॉब्लेम कर्माचा आहे. येशूनं तर सगळ्याला बोलवलं, आहो तहानलेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, पैसा असलेले सगळ्यांनी या. पण येण्यासाठी अडचण काय? आमचं कर्म, आम्हाला ते सिद्धांत पटायला तयार नाही. मुळामध्ये आम्हाला सोपा मार्ग नको वाटतो नाही का, लॉंग ड्राईव्ह आवडतं, सोपा मार्ग नको वाटतो आम्हाला. असा मार्ग सांगा जिथं आमच्या अंगाला ठेचून घ्यायचं स्वर्गराज्य, आणि मग रडत देवा मी एवढं कर. कोणी तुला एवढं कर्म करायला सांगितलं? फक्त ईश्वरती विश्वास ठेव. आमेन. सोपा मार्ग, इझी. या मार्गाने तुला जात असताना तुला काय केलं पाहिजे? अंधकाराची कर्म टाकली पाहिजे. पण आप तसंच घेऊन थोडी तुम्ही येशूकडे येऊ शकता. जग काय म्हणतो माझं अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. शंभरोने स्त्रीने घागर तिथंच टाकली, घागर घेऊन नाही घरी गेली. असं नाही सांगितलं थांबा मी जाऊन आता हे पाणी भरून येते आणि घरी ठेवते. पाणी भरायला गेले की पाप करणार आहेस, कारण घरामध्ये तो पुरुष तुझी वाटच बघत आहे, तू विचार करणारच आहे. ती म्हटली घागर पण नको घर पण नको. आता कुठं जाते? शंभरोनात जाते. अख्खा शंभरोन प्रभूकडे आणते. हे परिवर्तन आहे. ही अंधकाराची कर्म टाकली ना, देवानं जगावर एवढी प्रीती केली. कोणासाठी प्रीती केली? ही अंधकाराची कर्म सोडून त्यांनी प्रकाशामध्ये यावं, यांच्यासाठी तो क्रुसावर आहे. क्रुसावर तुम्हाला उपवास करण्यासाठी नाही, तुमची अंधकाराची कर्म सोडून द्यावी त्यासाठी. अन्न सोडण्यासाठी नाही, अन्न द्या, पाणी द्या, याच्यासाठी तो क्रुसावरती नाही. मग कशासाठी? इतकं सुंदर झालं. वाचा ते वचन. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, जगात प्रकाश आला आहे, आणि मनुष्यानं प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. कशाची आवड धरली त्यांनी? अंधाराची. प्रकाश नको आहे, तारा नको आहे, उपास पाहिजे. उपास कसं करे? 40 दिवस नाही ना पीत दारू, 40 दिवस नाही ना तंबाखू खात, आणि 40 दिवसात मी लग्न बी करत नाही. तुला कोणी सांगितलं हे करायला?
तू येशूला स्वीकारलं, सगळं पाप सोडून द्यायचं, स्वच्छ जीवन जगायचं. ते नकोय आम्हाला. आम्हाला टेम्पररी अरेंजमेंट पाहिजे. कशासाठी? ही कर्म केल्यावर आम्ही प्रभूकडे जाईल. तो म्हटला ते नाही. मी कुठंच तुला हा फॉर्म्युला सांगितला नाही, हा मार्ग सांगितला नाही. माझा मार्ग कोणता आहे? माझा मार्ग हेच. येशूवरती विश्वास ठेव, अंधकाराची कर्म टाकून दे. अंधकाराची कर्म तुमच्यात असेल, पाप तुमच्याकडे असेल, चुकीच्या गोष्टी घेऊन कोणी सुद्धा देवासमोर उभं राहू शकत नाही. असं होतच नाही की तुमचं जजमेंट होणार नाही. न्यायनिवाड्याचा प्रसंग तुमच्यावरती येणारच आहे. जो अधर्माची पेरणी करेल तो दुःखाची कापणी करेलच. कोणतंही पाप त्याच्यापासून लपू शकत नाही. कोणतंच पाप प्रियानो. हनन्या आणि सपेरेनं एवढी चांगली गोष्ट केली, त्याने आपली संपत्ती विकली, अर्धी संपत्ती प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली. पण अर्ध्यासाठी तर पकडले गेले ना. अर्ध तर सापडलं ना. प्रकाश मारला त्याच्यावरती, टॉर्च मारला त्याच्यावरती. 20 रुपयाचं 30 रुपयासाठी जक्कयानं येशूला धरून दिलं. प्रकाश मारला ना त्याच्यावरती. एवढे 3.5 वर्ष येशूच्या सहवासात राहून सगळं त्याने सोडलं आणि शेवटच्या क्षणाला 30 रुपयासाठी येशूला धरून दिलं. परिणाम काय झाला? न्याय झाला त्याचा. त्याचं कर्म त्याला येशूकडे येऊ देत नव्हतं. आमची कर्म आम्हाला ख्रिस्ताकडे येऊ देत नाही. काहीतरी आमचं कर्म आहे, असं पाप आमच्याकडे की ते पाप आम्हाला देवाजवळ येऊच देत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही किती जरी त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला ना, पाप सोडल्याशिवाय तो कधीच तुम्हाला जवळ करू शकत नाही. म्हणून असं म्हटलं, तो बर्तिमय, आंधळा बर्तिमय यरीहोच्या वाटेवरती बसला. त्या दावीद पुत्र माझ्यावरती दया करा असं ओरडत असताना येशूने त्याला बोलावलं, तर तो आपलं वस्त्र टाकून येशूकडे गेला. वस्त्र घेऊन नाही गेला, पाप टाकलं. वस्त्र हे पाप आहे. पाप सोडलं पाहिजे, मग येशूकडे येत आहेत. त्यांची कर्म त्यांना येऊ देत नाही. तुम्ही कित्येक लोकांना सुवार्ता सांगत असाल, पण त्यांना पापच सोडायचं नसेल, ते कसे प्रभूकडे येतील? क्रुसावरती तर योजना आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली. ती प्रीती दिसती तिथं. तो म्हणतो ये, अजूनही मी तुला स्वीकारला तयार आहे, पण कर्म सोडायला पाहिजे ना, पाप सोडायला पाहिजे. पुढं 21 वचन. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे. जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यानं प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. 21 वचन. परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे. ज्याला सत्य आवडतं तोच येशूकडे येतो. एका वाक्यामध्ये त्यानं समारोप केला. देवानं जगावर एवढी प्रीती केली. मग सारं जग यायला पाहिजे ना देवाकडं. प्रीती कुणावर केली? जगावर. मग जग कुठे येशूकडे येतं? आज किती लोकांना ख्रिस्ती माहिती? किती टक्के लोक येशूवरती विश्वास ठेवत आहे? साऱ्या जगानं ख्रिस्ताचा स्वीकार करायला पाहिजे. मग का ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही? कारण त्यांना सत्याची आवड नाही. त्यांना सत्य पटत नाही. त्यांना थोतांड पाहिजे. त्यांना बाकीच्या ज्या गोष्टी त्यांच्या बुद्धीला पटतात किंवा जे त्यांना अंगीकारलं, जे स्वीकारलं, त्या गोष्टीप्रमाणे त्यांना देव पाहिजे. जसं आम्हाला वाटतं तसा आमचा देव असावा असं वाटतं. कधी कधी आम्हाला देव कसा पाहिजे? व्यसन स्वीकारणारा, सहन करणारा देव पाहिजे. मग ते ख्रिस्ताकडे कशाला येतील? तुम्हाला गांजा प्यायला पाहिजे, तुम्हाला दारू प्यायला पाहिजे, तुम्हाला व्यभिचार करायला पाहिजे. मग तुम्ही कसं प्रभूकडे याल? तो तर इथून पुढे पाप करू नकोस. इकडे आल्यावर तो पहिलं काय सांगतो? काय तुला कोणी दगड नाही मारला का त्या व्यभिचारी स्त्रीला? ते म्हटले नाही, कोणी नाही मारला. सगळे गेले का निघून? सगळे गेले निघून. मग जाताना तो काय म्हटला? जा, मीही तुला क्षमा करतो इथून पुढं. मग पाप सोडणं जमलं पाहिजे ना. तसं नाही येत कोणी. हे सत्य काय? सत्य हेच आहे, पाप करणारा व्यक्ती स्वर्गामध्ये कधीच जाऊ शकत नाही. हे सत्य आहे. आणि ते सत्य स्वीकारण्याची कुवत असली पाहिजे की मी पापी आहे. मी जर स्वतःला धार्मिक ठरवायला लागलो, मग मी पौल आणि पौलाचे सिद्धांत पण खोटे ठरवतो. पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. त्यालाही ते सत्य स्वीकारलं त्याने की माणूस म्हटल्यावर पाप आहे.
आणि जर मी पाप करतो तर मी देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी मला रोज शुद्धीकरणाची गरज आहे. ऐका, जाता जाता एंड करतो. क्रुसावर जाण्याच्या अगोदर शेवटच्या रात्री येशूने शिष्यांचे पाय धुतले. त्यास तो पेत्र म्हणतो, प्रभूजी माझे पाय धुवू नका. येशू म्हटला, जर तू पाय धुतले नाहीस माझ्याकडनं तर तुला स्वर्गाच्या राज्यामध्ये वाटा नाही. मग तो म्हणतो, मला आंघोळ घाला. तो म्हटलं, एकदा ज्याची आंघोळ झाली त्याला परत आंघोळ घालण्याची गरज, पण पाय धुण्याची गरज आहे ना. जगात जाता, चुकता, काहीतरी अपराध तुमच्याकडनं घडतात, पण आल्यावर असं म्हणू नका की माझ्याकडे कुठलाच दोष नाहीये. ही घटना, ही जी गोष्ट आहे ना, या गोष्टीमुळे तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. ऐका, प्रत्येक पाप देवाजवळ कबूल करणं गरजेचं आहे. प्रत्येक पाप. अशी पण प्रार्थना करू नका, देवा माझ्याकडं न कळत घडलेल्या पापाची क्षमा कर. तुम्हाला कळतं तुम्ही करत आहात ते पाप आहे. पापाची टोचणी प्रत्येक व्यक्तीला वचनाच्या द्वारे लागते. पवित्र आत्मा जाणीव करून देत असतो प्रियांनो. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याच्याकडे तुम्ही आहात ना तो देव, त्याला पापाचा वीट आहे. देवानं जगावर प्रीती केली, पण जग त्याच्याकडे येऊ शकत नाही. का? कारण त्यांना सत्याची आवड नाही. सत्य हेच आहे, सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतर. हे सत्य आहे, हे सत्य आहे. अजून एक सत्य काय? येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच. कोणतं सत्य? जर तुम्हाला जीवनाकडे जायचं तर येशू म्हटलेल्या मार्गाने जीवनाकडे जाणार आहात. ख्रिस्ताला स्वीकारलं पाहिजे, अनुसरलं पाहिजे, आणि त्याच्या मार्गामध्ये चालल्यावर 100% तुमच्या प्रत्येक प्रश्नातनं तुम्हाला सुटका आहे. म्हणून म्हटलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, कोणाचा नाश. मग आज तुम्ही किती मोठे प्रश्न घेऊन आले, हा प्रश्न तुमचा नाश करणार नाही, तर या प्रश्नातनं ईश्वरचा विश्वास तुम्हाला सुटका देणार. पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. आज रात्री पुन्हा एकदा तो विश्वास आम्ही प्रभूवरती टाकू, जो विश्वास आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार. तो विश्वास आमची वृद्धी करणार आहे. तो विश्वास आमच्यामध्ये नवनिर्मिती करणार आहे. चला प्रभूच्या जवळ जाऊ, स्तुती करतो. प्रभूजी, तो आमच्या प्रार्थना ऐकत आहे. या क्षणाला सारा बनसोडे यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना स्वतःचं घर घेण्यासाठी सहाय्य कर. दीप्ती या बहिणीसाठी मागत आहेत. दुबईमध्ये राहत आहेत, परंतु जे आर्थिक प्रश्न आहेत त्यातून त्यांना सुटका दे. अश्विनी दापटे यांचा जो फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्यातूनही त्यांची सुटका कर. अजय दापटे यांचा बिझनेस चांगला चालावा यासाठी त्यांची मदत कर माझ्या देवा. तृप्तीसाठी प्रार्थना करत आहोत, तिच्या पतीला चांगला जॉब मिळून जाऊ दे. शीतल थोरात, उद्या जी काही त्यांची कोर्टमध्ये केस आहे, अनेक दिवसापासून तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. तिच्या पतीचं मन परिवर्तन कर, तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येऊ दे. प्रल्हाद कदम यांच्यासाठी मागतो, सर्व आजारपणातनं त्यांना सुटका दे. प्रभूजी, मुलीला चांगलं स्थळ व्हावं, मिळावं, त्यासाठी देखील अडखण दूर कर. बाप्तिस्म्यासाठी जे लोक येणारे त्यांचे मार्ग मोकळे कर. श्रेया नवगिरे हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांनाही तू स्पर्श कर. जोएल चव्हाण याला तू आरोग्य दे. त्याचप्रमाणे तेरेसा अढाव यांच्या घरामध्ये बरकत आणि आरोग्य दे. प्रभूजी, मधु पवार यांच्यासाठी मागतो, जे काही डायबिटीस, थायरॉइड आहे सगळ्यापासून सुटका दे. मोना यांच्यासाठी मागत आहोत, त्यांना शाळेमध्ये चांगला जॉब मिळावा. विशाखा यांच्या लग्नाचं अडखण दूर कर. त्याचप्रमाणे प्रेमा यांच्या पाठीचं दुखणं पूर्णपणे बरं होऊन जाऊ दे. त्यांचं पती घरी यावात यासाठी देखील सहाय्य कर. आणि त्या चव्हाण त्यांच्या घरामध्ये बरकत आणि शांती दे. रेबिका दाते त्यांना देखील आरोग्य दे, त्यांच्या कुटुंबाचं तारण होऊ दे. राम गवळी यांना स्वतःचं घर मिळावं यासाठी तू सहाय्य कर. घर विकू नये यासाठी त्यांच्या घरामध्ये महान प्रकारचं काम कर. प्रभूजी, जेणेकरून जे प्रभूनं दिलं ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं मन बदललं जाऊ दे. त्याचप्रमाणे जी आराधनाचं ग्राउंड होणार आहे 24 तारखेला, त्यामध्ये त्या परीक्षेमध्ये लागणारी शक्तिबल सामर्थ्य तिला दे. 10वी 12वीची लेकरं आहेत त्या सगळ्यांना तू विशेष तुझ्या अनुग्रहानं कृपेने भर. आणि ज्या लेकरांच्या परीक्षा सुरू आहेत अशा सर्वांना धैर्य दे, डेअरिंग दे आणि त्यांचं मन खंबीर बनव. प्रभूजी, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.